चल येऊ का? नाम्या, अरे ती पोरगी कोण आहे रे आणि कशासाठी आली इथं गावात? मला तर काहीच कळणं झालंय लागा. मला बी कळणं झालं. अरे ते सगळं सोड, आपण ज्या कामासाठी गेलो होतो ते तर केलंच नाही आपण. तू डॉक्टरांशी बोललाच नाही. अरे कसं बोलणार? काय परिस्थिती होती तिकडे बघितलंस ना तू? डॉक्टरांनाच काय सुधरत नव्हतं, काय बोला होती. आणि अशामध्ये पैशाचा हिस्सा काढायचा होय आपण? हे सगळं आहे का नाही जरा निस्तरू दे, दुरळा खाली बसू दे, मग आपण हिस्से काढू पैशाचा. तो दुरळा बसायच्या आधी आहे ना लोक मातीत गाडतील मला. आता लोकांना ऐकणार, उलट मीच त्यांना मुद्दाम पैसे देत नाही असं वाटेल त्यांना. ज्याला कोणाला असं वाटेल का नाही त्याला माझ्याकडे घेऊन ये, मग मी बघतो काय करायचं ते. अगा तू तर असं बोलायला लागलाय जसं काय गावात नावाचा आलायस तू. गावातल्या लोकांना काय ओळखत नाही असतोय तू? काय एवढा दिलदार माणूस आहेस तू? हा, लोकांशी जरा बोल, त्यांना समजव आणि त्यांच्याकडनं थोडा वेळ मागून घे. तेच करतोय मी बाजा, वेळच मागून घेतो त्यांच्याकडनं. पण आता वेळ नाही देणार. ही बाया पण कुठनं आली काय माहिती, तिला बी आताच यायचं होतं. नाही नाम्या, मला का नाही वेगळाच डाऊट येतोय बघ. कसला? आता बघा, त्या इन्स्पेक्टर जामकरनं त्या पोरीला त्याच्या संग इथं वाड्यात घेऊन आला, म्हणजे त्यानंच तिला आणली नसेल कशावरनं? अरे तेच तिला घेऊन आले ना, आपण नाही का बघितलं गाडीतून जाताना? अरे तसं नाही, मग म्हणजे त्यानं त्या पोरीला डॉक्टरांना अडकवण्यासाठी स्वतः गावात घेऊन आला नाही कशावरनं? नाही नाही, असं मला नाही वाटत. बजा, डॉक्टरचं खरंच त्या पोरीसोबत लफडं असेल तर? ए नाम्या माकडा, अरे काय बोलतोयस तू? डॉक्टर आहेत ते, देव माणूस आहेत ते आपल्या गावात. परत जर डॉक्टरांबद्दल असलं काय बोललास का नाही, मी ऐकून घेणार आधीच सांगून ठेवतो तुला. हा, या पुढं बोलताना 10 वेळा विचार करत. मी विचार करूनच बोलतोय. मला एक गोष्ट कळना झाली बजा, सगळ्या गोष्टी जेव्हा बघावं तेव्हा डॉक्टरांच्या अवतीभोवती कसं काय फिरतात? म्हणजे सगळ्या प्रकरणात डॉक्टरच कसे गावतात? नाम्या, तोंड सांभाळून बोल, आधीच सांगून ठेवतोय तुला. अरे ह्या जगाची रीतच आहे, जो दुनियासाठी करतो का नाही, दुनिया उलटी त्याच्यावर फिरते. लगा तू पण त्यांच्या उपकारी इतक्या लवकर विचारशील असं वाटलं नव्हतं. अरे बजा तसं नाही, तू पण नीट विचार कर की. मला नाही करायचा विचार, तूच कर विचार. बघितलं की किती छान आहेस तू. उगाच आपल्यात भांडणं होतील. मला काम आहेत, मला जाऊ दे, तू पण तुझी कामं कर. ए बजा, त्या जामकरनं नक्की काय विचार करून तिला वाड्यात आणलं असेल? तिला खरंच अजित कुमार देव बरोबर लग्न करायचंय की या पाठीमागे त्या जामकरचा काही प्लॅन आहे? डॉक्टर, हे सगळं काय चाललंय? या बायाचा काय विषय? तुम्हाला खरंच तिच्याशी लगीन करायचं होतं? तुम्ही याच्या आधी अशी किती लपडी करून ठेवलीत ना, एकदाच मला खरं खरं सांगून टाका. डिंपल, माझा तिच्याशी काही एक संबंध नाहीये. मला ना तुमच्या विश्वासच राहिला नाही. तुम्ही माझ्यापासून काय केलं पोहताना मला चांगलंच माहित आहे. मग गोत्यात आलात की तुम्हाला माझी आठवण येते. मला खरं खरं सांगा, या चंदासारखी तर भानगड नाही नाहीची. मग काल येते इथं तुम्ही मला फसवून तिच्या संग पळून तर नाही ना जाणार? डिंपल, तू डोक्यावर पडलीस का? तुझ्या विचारांना जरा ब्रेक मार. असं काही नाहीये. मुळात ती इथे का आली हे कळत नाहीये मला. ती स्वतःहून आली की जामकरने आणलंय हेही कळत नाहीये. म्हणजे तुम्ही खरंच तिला ओळखत नाही? डिंपल, ही बहुतेक त्या ज्योती सिंगची गर्लफ्रेंड आहे. आता ज्योती सिंग कोण आहे? डिंपल, विसरलीस का? ज्योती सिंग माझा भाऊ. अगं, एका फॅमिलीने त्याला दत्तक घेतलं होतं. पुढे जाऊन तो डॉक्टर झाला, डॉक्टर अजित कुमार देव. ती त्याला शोधायला इथे आली. बहुतेक ती मला अजित कुमार देव समजते. मग आता करायचं काय? विचार करू दे. त्या जामकरला नक्की काय सिद्ध करायचंय? चला, तुमची हिरवी माझी लाल. हा, चला आज वेगळं करूया. माझी हिरवी तुमची लाल. साहेब, आज लय खुशीत दिसताय. तुम्ही एखाद्याच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवून आलात, तुम्ही काय करा? तुम्ही जेवून टाकेन. तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे स्वतःच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवले तर काय? मी त्या डॉक्टरच्या खुर्चीखाली बॉम्ब ठेवून आलोय. आता फक्त तो कधी फुटतो याची वाट बघायची. मग तो डॉक्टर म्हणेल ना. आणि या माणसाचं काय करायचं यार? तर म्हणजे याही माणसाचं काय करायचंय असा प्रश्न आहे. तुम्ही एक काम करा,
रजिस्टर घेऊन वाड्यावर जा. ती नवीन मुलगी आली ना, तिच्या बाबतीत सगळं ठीक चाललंय ना, याची माहिती मला दे. हो. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुःशासन लई झालं लई हो मुजोर. या इकडे या सावकाश. ही बघा ही खोली. आता तुम्ही लई लांब ना आलात म्हणून मी गप आहे, पण आधीच सांगते तुमचा ना आमच्या डॉक्टरांचा काय बी संबंध नाही. तुम्ही समजताय ना, ते तुमचं डॉक्टर नाही का आमचं डॉक्टर आहेत. मम्मी तू यासनी इथं का आणले? त्या इथं राहणार आहेत या खोलीत. का? अगं पण तू म्हणली होती ना की मी मोठा झालो की ही खोली मला भेटणार आहे म्हणून. मम्मी ही खोली माझे, मी आता दुसऱ्या कोणाला बी राहून देणार नाही. टोन्या त्या काय का आमच्या राहणार आहेत त्या का? 1-2 दिवसात ह्यांचं पटलं ना की ह्या समजताय तसं आपलं डॉक्टर ह्यांचं नाही की जात्याला, त्यामुळे त्या हितच राहतील या खोलीत. अगं पण ही खोली माझी आहे ना, मी ना दुसऱ्या कोणाला राहून देणार. आता काय त्यांना बाहेर वारांडात जागा करून देऊ? कशा बी असल्या तरी आपल्या पाहुणे आहेत ना. आपल्या पाहुणे आहेत का? नाही ना, दाजींचे आहेत ना, मग तिकडे वरच्या खोलीत पाठवू की त्यासनी. टोन्या काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का मूर्खा? त्या हितच राहणार आहेत. ताई माझ्याकडे की नाही चॉकलेट्स आहेत, पण मी ते त्यालाच देणार जो माझ्याशी फ्रेंडशिप करतो. म्हणजे बघ तू ठरव, तू जर माझ्याशी फ्रेंडशिप केली तर हे असं काही ना काही रोज मिळेल. तुम्ही ना काही ह्यांच्या नादी लागू, लई खोडील बेना आमचं. चला दुसरी खोली दाखवते. ओके. कशाला थांबू दे, इथं पाहुणे मंडळी आहेत ना ती. आता एवढ्या मोठ्या वाड्यात कुठं फिरणार, त्यापेक्षा राहू दे इथं, आराम बिराम करू द्या, दमत्याला नाही तर त्या. तुम्ही राहा इथं, मी काय बी म्हणत नाही. फ्रेंड्स अहो ते नाही, ते चॉकलेट चॉकलेट द्या द्या द्या. जातो आता मी. ताई मी इथेच राहते. राहावा, पण परत एकदा सांगते, 1-2 दिवस राहायचं आणि निघायचं इथनं. माझ्या लेकीच्या आयुष्यात कुणाला बी इश घालू देणार नाही. आणि हात जोडते तुमच्या पुढे. आताशी आमचं कुठं चांगलं चाललंय, त्यात मिठाचा खडा टाकू नका. ताई ऐका तर माझं. संपत हे घ्या साहेबांचा डब्बा. त्यांच्या आवडीच्या भाज्या केल्यात आणि हो सांभाळून जा, कोणाच्या लक्षात येता कामा नये. काही बोलायचंय का संपत? हो नाही ठीक आहे मॅडम. अहो बोला. ते काय ना संपत, आता मनात काहीही ठेवू नका. मनात गोष्टी साठवून ठेवल्याने त्या चुकीच्या मार्गाने बाहेर पडतात आणि याचा अनुभव मी घेतलाय. म्हणून जे काही असेल ते बिनधास्त बोला. बोला. मॅडम तुम्ही बरोबर आला असता आणि साहेबांशी बोलला असतं तर बरं झालं असतं. काय बोलायचंय त्यांच्याशी? त्यांचा राग अजूनही शांत झालेला नाहीये. त्या दिवशी जे परत गेले जरी असतील तरी. आम्हाला कळतंय तुम्ही काय म्हणताय. मॅडम तुम्हीच त्यांचा राग घालवणं गरजेचं आहे. तुम्ही एकत्र असणं, तुम्ही एकमेकांच्या पाठीशी असणं हे खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे मॅडम. आणि कसं आहे ना मॅडम, राजकारणात तुमच्या दोघांच्या फुटीचा फायदा तिसरी व्यक्ती घेऊ शकते. तेवढं तर आम्हालाही कळतं संपत. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही गाडीत बसा, मी आलेच. थँक्यू मॅम. अजित ठीक आहे, राहिलं. ऐक ना माझं,
मला सांग, तू असा अचानक मुंबईतून का निघून गेला होतास? मला एकदाही कळवावंसं नाही वाटलं का रे तुला? एवढा राग आला होता माझा तुला? तुला माहितीये, मी इंडियात परत आल्यानंतर तू मुंबईत नाहीयेस हे कळल्यानंतर माझी काय अवस्था झाली होती तुला नाही कळणार. मला वाटलं की खरंच पण तुला समोर बघून, माझ्या अजितला जिवंत बघून मला किती आनंद होतोय तुला नाही कळणार. अरे हे पहा मॅडम, तुमचा खूप मोठा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्ही जो अजित समजताय तो अजित मी नाहीये. माझं नाव नटवर सिंग आहे. माहितीये मला. काय माहितीये तुम्हाला? अरे हेच की तू पूर्वीचं सगळं विसरलायस. अरे तुला ॲम्नेशिया झालाय. काय झालंय मला? अजित, तुला ॲम्नेशिया झालाय. तुला माहित नाही का रे? अरे म्हणजे मेंदूवर ताण पडल्याने भूतकाळातील गोष्टी विसरल्या जातात, पण यात माणूस रिकव्हर होतो. तूही होशील. पण तुम्हाला कोण म्हणाला मी विसरलोय? मला सगळं आठवतंय. अरे अजित, यात लपवायसारखं काय आहे? तू बरा होशील. मी तुला बरं करेन, मला खात्री आहे. हे पहा मॅडम, तुमचा खूप मोठा काहीतरी गैरसमज झालाय. मला सगळं आठवतंय. मी काही विसरलेलं नाहीये. हो का? हो. बर, मग सांग, मी आठवते तुला? माझ्यासोबत घालवलेला टाइम आठवतोय तुला? आपण एकमेकांना दिलेल्या शब्द, आपल्यातली भांडणं. मला कसं आठवेल? कारण मी तुमचा तो अजित कुमार देव नाहीच आहे. तूच आहेस तो. तुला फक्त आठवत नाहीये. हे बघ अजित, मला इन्स्पेक्टर जामकरांनी सगळं सांगितलंय. त्यांनी तुझी सगळी परिस्थिती मला समजावून सांगितली. पण तू टेन्शन घेऊ नको. मी तुला ह्यातनं बरं करेन. माझ्यावर विश्वास ठेव. अजित ऐक ना, हे बघ, तू माझा होणारा नवरा आहेस. अरे तुझ्याशिवाय मी दुसरं कोणाचाही लाईफ पार्टनर म्हणून विचारच करू शकत नाही. आधी तुला बरं करेन आणि मग लग्न करेन. अहो, मला बरं करायला मला काही झालेलंच नाही. हो बघा, हे आहे आमचं किचन. माझ्या मी इथे स्वयंपाक बनवते. हा अय्या चूल. तुझा विश्वास नाही बसणार, पण मी चूल फक्त टीव्हीत आणि चित्रातच बघितलीये. खूप छान वाटत असेल ना चुलीवरचं जेवण? मी कधी खाल्लंच नाहीये रे चुलीवरचं. अहो, माझ्या मम्मीच्या हातचं चुलीवरचं जेवण खाऊन बघा तुम्ही. हा, लय भारी बनवते. तुम्हाला चूल पेटवू येते का? नाही ना रे. ए, तू शिकवतोस का मला? हा, शिकवतो की. का नाही शिकवणार. पण त्यासाठी काहीतरी लागेल ना. चॉकलेट बिकलेट. तुला प्रत्येक गोष्टीत ब्राईबच लागते का रे? ब्राईब नाही मागितले, चॉकलेट मागितले. ब्राईब म्हणजे लाज. तू प्रत्येक गोष्टीत लाज घेतोस ना? नाही, बक्षीस घेतो. म्हणजे आता कसं, मी तुम्हाला हे शिकवणार चूल कशी पेटवायची. मग तुम्हाला भारी वाटणार. मग तुम्ही मला बक्षीस म्हणून चॉकलेट देणार. ते बक्षीस मी आधीच मागितले. देते. हा, पण आधी मला चूल पेटवायला शिकव, मग देते. हा, चालतंय. हा, हे घ्या. इथे बसा. आता तुम्हाला सांगतो. तर ही लाकडाची घ्यायची, अशी आत कोंबायची. नंतर ही राखेल माग भेटत, जपून वापरायचं. थोडं थोडं वाटायचं. हा, बर. हा, अरे सगळं सांडलं. आता आपण काडी लावून बघू काय होतंय ते. काढ आहेत. तुम्ही जरा माग सारखा. ते राखेल जरा लय पडले ना, भडका उडेल. ना बाबा, काय? अरे जास्त राखेल पडलं ना, म्हणून तो भडका उडाला. बाकी काही नाही.
सगळा धूर नाकातोंडात जातोय. हा आता बरेच दिवसांनी पेटवते ना म्हणून जरा धूर झाला. म्हणजे तुला पण जमत नाही ना? नाही म्हणजे तसं जमत, म्हणजे तसं नाही जमत मला. आता ते चॉकलेट साठी म्हणलं करावं. बर. बया कुणी चूल पेटवली? हा तुला काही कळतंय का? अशी चूल पेटवतात ते होय? वाडा जळल की मेल्या. आणि तुम्ही काय करताय आमच्या स्वयंपाकघरात? ताई तुम्ही प्लीज रागावू नका ना. मला तुम्हाला मदत करायची होती. आणि खरं तर मी हे सगळं इथलं जगणं, गाव, इथलं राहणीमान हे कधी अनुभवलंच नाही हो. मला ते बघायचंय. ताई प्लीज मला तुमची मदत करू द्या ना प्लीज. त्याची काय बी गरज नाही. एकतर माझ्या लेकीच्या संसाराच्या मागे लागलाय आणि मी तुमची मदत घेऊ जमणार नाही. चला बाहेर जावा. अगं मम्मी ते आपल्या पाहुणे आहेत ना, आणि तू असं बोलतोय त्यांच्याशी. माझ्या फ्रेंडवर असं बोललेलं मला आवडणार नाही. होय का? मग तुझी फ्रेंड आणि तू चल बाहेर हो. आणि ती जाते ना, तू बी जातीच्या सांग. जातो का नाही का घालू रोट? ताई तुम्ही नका माझ्या मम्मीकडे लक्ष देऊ. म्हणजे ती तशी लय भारी आहे, पण कुणाला त्रास झाला तिला आवडत नाही. वाडा लय मोठा आहे. मी तुम्हाला बाकी वाडा दाखवतो की अजून. हा ताई तुम्हाला वाटलं मला मदतीला घ्यावं तर मनात कुठलाही संकोच न ठेवता मला नक्की आवाज द्या. त्याची काय बी गरज नाही. तुम्ही निघायत ना. कसं बोलते का मम्मी तू पाहुण्यांबर? तुझ्यामुळे माझी चॉकलेट बुडतील ना. कसं बोलते पाहुण्यांबरोबर? हा पाहुण्याशी चांगलं वागा. पाहुण्याने बी तसं चांगलं चिंतावं ना. एकतर माझ्या लेकीच्या संसारात मोडता घालायला आली आणि तिचं लाड करू होय. तिचं लाड केलं डोक्यावर बसली तर काय करायचं? ती काय नाही, माझ्या लेकीचा संसार कोणाला मोडू देणार नाही. अगं 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 अंग दाबतेस का गळा दाबतेस माझा? आहे वाडा नाव करत नाही ना तर मी तुझा गळा दाबणार नाही. काय म्हणलीस? काय नाही. आई अगं या वाड्यात काय चाललंय ना मला तर कळना झालंय बघ. काय कळायचं आहे? त्या पाय भुलव्याचं आहे ना, काळ बिर सगळं बाहेर पडतंय. खरं बाया काय म्हणावं त्या डॉक्टरला काय माहिती. पहिल्यांदा आला तेव्हा ती कोण सलोनी का फलोनी बायको घेऊन आला. ती राहिली पळून गेली. मग कोण तर ती आत्महत्या केलेली सोनू आली. म्हणे की माझ्याशी लग्न करणार आहे डॉक्टर. ती बी मरून गेली. आणि मग त्यांनी आपल्या डिंपीशी लगीन केलं. आणि आता कोण ही बाई आली ही म्हणते मी होणारी बायको आहे. काय म्हणावं ह्या माणसाला. अगं तुला डबऱ्यात घातलं तुला. इथं पार माझं नरड सुकलंय तुम्हाला सांगून. माझा मेंदू चालायचा बंद झाला. तरी पण आहे ना जावा बघावं तेव्हा तुम्ही त्या बाय फुलाच्या गोचड्या तोडताय. ए आहे बाय मला अजिबात मध्ये घेऊ नको. तो तुझा लेक तू आणि ती नात काय घालायचा तो गोंधळ घाला. का तुझी कोण नाही ती वय ती का तू नुसती खायलाच राहतेस वय इथं? अगं जरा वाईट समजून सांगितलं तर काय दरोडा पडेल होय ग. जाण जा विचार त्यांना ही सगळं काय चाललंय म्हणून. अरे बाय मी पाहुणी बाई ते कोण ऐकणार आहे तर माझं. आता तू हेच बघ मी त्यांना म्हणाले होते की आपण वाडा इकू लय पैसे मिळतात. ऐकलं का कोणी माझं? माणूस म्हणाव तर अक्कल नाही आणि गाढव म्हणाव तर शिपूट नाही अशी गत आहे तुझी. तुला आता कुठल्या भाषेत सांगू ग की मी वाडा ऐकणार नाही म्हणून. ही सगळे ना त्या बाय भुलव्यामुळे चाललंय. थांब आता बघतीस त्याच्याकडे. त्याला ना हिथनं हाकलल्याशिवाय ही सगळं थांबणार नाही. ए बाय भुलव्या कंपाऊंडर इकडे पाहिला बाहेर. तू तुझे ना मडच बसवते बघ. तुझे लाकडे गेली मसना तुझं पहिलं बाहेर ये. आय काय चाललंय तुझं? कशाला ओरडतीस? मला याड लागलं म्हणून ओरडतीया. आयो म्हणजे आता आजीला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागणार. तुझ्या नॉनसेन्सला लागली आग तुझ्या. तुम्हाला आहे ना सगळ्यांना याड्याच्या इस्पितळात टाकलं पाहिजे. तुम्हाला याड लावलंय त्या बाय भुलव्यानं. लागली का डॉक्टरांची उचकी? अगं नुसती उचकी नाही खोकला ठसका सगळं लागलंय मला. त्याला पटकी आली त्याला. त्याची एवढी थेरं माहिती असताना कशाला का त्याला ठेवलाय वाड्यात. माझ्या नातीच्या आयुष्याचं वाटोळं केलंय त्यांनी. तुम्हाला सांगत होती पण तुम्ही ऐकलं नाही. तुम्हाला जर भोगायचं नसेल ना तर आत्ताच्या आत्ता त्याला वाड्यातनं हाकला. या अजितवर एवढ्या का रागवल्यात? असं काय केलंय त्याने? आता तुझं त्या बाय भुलव्या बरोबर लगीन ठरलं होतं. तुला काय माहित नाही वे तो कसा आहे.
1000 राक्षस मेलं असत्याल तेव्हा ह्यो एक जन्माला आलाय. त्याला बाया घेऊन जा हितनं. म्हणजे ही वाड्यातनं ब्यात गेली ना म्हणजे तरी आम्ही सुखानं जगू. ही बाया खरंच इथनं डॉक्टरसनी घेऊन गेली तर वाडा कसा ऐकायचा? वाड्यासाठी पार्टी कोण आणणार? नाही 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 नाही, काय बी झालं ना तरी वाडा इकच तो डॉक्टर इथनं गेलं नाही पाहिजे. अगं आहे, अगं असं काय बोलती? अगं किती बी झालं ना तरी आता ते डॉक्टर ह्या वाड्याचं जावई आहेत आणि असं कसं आपण त्यांना बाहेर काढायचं? अगं जरा त्या डिंपीचा विचार कर. तिचं आणि तिच्या पोटातल्या बाळाचं कसं होईल बरं? काही झालं ना तरी डॉक्टरचं बाळ आपल्या डिंपीच्या पोटात हाय. ही अजित पासून प्रेग्नेंट आहे? हे काय केलंस तू?